गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे आणि समस्त शिर्डीकरांनी आधी नगरसेवक व त्यानंतर भावी नगराध्यक्ष असा नामोल्लेख होत असलेल्या छोटे बापू उर्फ दत्ता कोते यांचा आज 14 डिसेंबर रोजी वाढदिवस शिर्डी साकुरे येथील गोशाळा येथे गोमातेला चारा वाटप करून छोटे बापू दत्ता कोते यांचा मित्र परिवाराने वाढदिवस साजरा केला आहे। यावेळी सर्वसामान्य जनतेच्या मनात छोटे बापूंनी घर केले असून सर्वधर्मीय कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक उत्सव यात दत्ता कोतेंचे योगदान लाभत असून जनसामान्यातील नेता म्हणून त्यांची ख्याती झाली असल्याचे वैभव कोते यांनी सांगितले। या प्रसंगी वैभव कोते, प्रकाश गोंदकर, अविनाश गोंदकर, नंदू कोते, विकी रमेश गोंदकर, पांडुरंग कोते, किरण कोते, शंकर गोंदकर, किरण दंडवते, विकास गोरख गोंदकर आदींसह मित्र परिवार उपस्थित होते। आमच्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मान्य श्री दत्तूभाऊ उर्फ छोटे बापू यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त म्हणजे फक्त याच वर्षी नाही, मागच्या अनेक वर्षापासून तरुणांनी अनेक उपक्रम घेतले, परंतु प्रथमच तरुणांनी मीडिया समोर हे आज जाहीर केले की छोटे बापूंच्या वाढदिवसानिमित्त हे असे कार्यक्रम घेत असतात। तसं बापूंच्या स्वभावाने बापूंनी कमी वेळामध्ये असंख्य तरुणांच्या मनामध्ये जागा तयार केलेली आहे। त्याचबरोबर शिर्डीतील सर्व भागातील जे तरुण आहेत, त्याचबरोबर शिर्डीतल्या ज्या सर्व संघटना आहेत, सर्व जाती धर्माच्या संघटना आहेत, त्या संघटनांना बापूंनी अशा पद्धतीने ते स्वतः उभे राहतात, त्यांच्या बरोबर त्यांना वेळोवेळी मदत करतात। कुठल्याही सर्वसामान्य तरुणांचा फोन आला तर बापू त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे यांना जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या संपूर्ण शिर्डी गावात सर्वांची ख्याती झालेली आहे। एवढ्या कमी वेळामध्ये एवढी प्रचंड जी व्याप्ती आहे एखाद्या व्यक्तीला भेटणं, हे म्हणजे लक्षात येत आहे की आपल्याला पिंटू भाऊंच्या माध्यमातून सर्व जनतेला कळलेलं आहे की खूप कमी वेळात त्यांनी चांगलं काम करून जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे। आज हे फक्त चेहरा माझा दिसतोय, परंतु हे सर्व शिर्डीतील तरुणांची, इथं जमलेल्या सगळ्या तरुणांची, सर्व शिर्डीतल्या सर्व जनसामान्य लोकांची ही इच्छा आहे। जरी मी बोलत असलो तरी हे सर्वांचंच बोलणं आहे की सर्व तरुणांनी आता एक पण घेतलेला आहे की येत्या निवडणुकीमध्ये आपले जे बापू आहे यांना नगराध्यक्ष पदावरती बसवण्याचा आम्ही सर्व तरुणांनी पण घेतलेला आहे। आणि विशेषतः तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गावातील ज्या संघटना आहेत, ज्या विविध संघटना आहेत, त्यांचे तरुण काही ठराविक कामांसाठीच फक्त एकत्र येत असतात। जसं गावातला काही मोठा कार्यक्रम असला, गावाचा काही विकासाचा मुद्दा असला तेव्हाच एकत्र येतात। आज पिंटू भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे न सांगता सर्व तरुण या भागातले सर्व भागातले तरुण या ठिकाणी आलेले आहे। विशेषतः शंकर नाना गोंदकर असतील, प्रकाश आबा गोंदकर असतील, विकास रमेश गोंदकर असतील, त्याचबरोबर किरण भाऊ कोते असतील, आमचे सहकारी असतील, नितीन भाऊ कोते असतील, त्यांचे अनेक सहकारी त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं। त्याचबरोबर आमचे अविनाश भाऊ गोंदकर असतील, नंदू भाऊ कोते असतील, हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्याचबरोबर कॉलेजचे तरुण देखील तुम्ही बघू शकता की ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले। अजून दिवसभर कार्यक्रम चालणार आहे, त्यांना शुभेच्छांचा वर्षावाचे फोन हे संपूर्ण गावातून, सगळ्या भागातून, सर्वसामान्य जनतेतून येत आहेत। त्याचबरोबर राहता तालुक्याचे भाग्यविधाते आमचं नेतृत्व मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी देखील पिंटू भाऊंना आज सकाळी ते भेटले। त्यांनी देखील आमच्या सर्व तरुणांपुढे बोलून दाखवलं की पिंटू भाऊ असले तर काही बघण्याचं काही कारण नाही, असं स्वतः सुजयदादा यांनी आमच्या सर्व तरुणांना एक आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर पिंटू भाऊ यांचं काम बघता सर्व तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतील आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्या सर्व तरुणांच्या वतीने, सर्व समाज घटकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही बघू शकता की विविध लोकांना वाढदिवसाच्या ज्या संकल्पना असतात ते विविध प्रकारे असतात, परंतु पिंटू भाऊंनी आज आम्ही बघतोय त्यांच्याबरोबर सकाळपासून ज्या ठिकाणी माणूस भेटेल त्या ठिकाणी गाडीवरून उतरतात, आशीर्वाद घेतात आणि सर्वसामान्यांमध्ये राहतात। आज माणूस फोर व्हीलर मध्ये फिरायला पाहिजे, वाढदिवसाच्या निमित्ताने पण टू व्हीलर वर फिरतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ही जे गोशाळेमध्ये ते आज इथं त्यांनी चारा वाटपाचा कार्यक्रम केला, हेच नाही तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये अनेक महिलांना देवदर्शनासाठी त्यांनी नेलेलं होतं। त्याचबरोबर ते जे लाडकी बहिणीचे फॉर्म त्यांनी भरून घेतले। त्याचबरोबर विधायक कामांमध्ये पिंटू भाऊंचा मोठा हात आहे, परंतु त्यांना कसं गाजावाजा करायला जमत नाही, त्याच्यामुळे ते आणि गाजावाजा करायला जमत नाही म्हणून जनता स्वतःच्या खर्चातून हे आज जे तुम्ही शिर्डी गावाचे बॅनर बघू राहिले
हे जनतेने स्वतःच्या खर्चातून लावलेले बॅनर आहे. असंख्य तरुणांना आज वेळ भेटला नाही, त्यांना आता ते सर्वांना भेटायला त्यांच्या भागात जात आहे. एवढी मोठी त्यांची जी मनाची तयारी आहे सर्व लोकांना भेटण्याची, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा भेटते. खुशखबर विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे. सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट. बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता. MSCB पोल कनेक्शन. 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा. 2 मीटर अंतरावर वाचनालय. लहान मुलांसाठी भव्य गार्डन. रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर. झोन येलो. ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर सबुरी पार्क शिर्डी. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10. श्रीयुत विनोद गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 95 11 11 44 42. तसेच श्रीयुत चैतन्य साबळे. मोबाईल क्रमांक 99 70 75 0005.
उदयनराजे विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.